बातमी मागील बातमी शोधणाऱ्या आपल्या रायगड यशोभूमी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र. लक्ष्मी ऑर्गॅनिक कंपनी बंद करावी म्हणून 100वा दिवस आज आपण साजरा करतोय. म्हणजे आंदोलनाचा 100वा दिवस आहे. काय सांगाल याबद्दल? आणि सध्या वर्तमानपत्रामध्ये उलटसुलट बातम्या येत आहेत, त्याबद्दल काय स्पष्टीकरण द्याल? लक्ष्मी ऑर्गॅनिकच्या विरोधातील आंदोलनाचा आजचा 100वा दिवस आहे. स्थानिक लोकांनी आणि कोकण नागरिक संघर्ष समिती आणि लोटे पर्यावरण संरक्षण समिती यांच्यामार्फत 100 दिवस चांगलं सहकार्य आम्हाला लाभलेलं आहे. आता ज्या काही बातम्या आहे 28, 29 आणि 30 या 3 दिवसाच्या पेपरला रत्नागिरी टाइम्स या वृत्तपत्रात आलेले आहेत. या त्यांनी दिल्याप्रमाणे आमच्या माहिती ती कंपनीनेच त्यांना पुरवलेली माहिती असावी, परंतु जर ती कंपनीने दिले आणि दीपक पाटील म्हणून त्यांचे प्रोजेक्ट हेड आहे यांचाही एक चौकट त्यांनी लावलेली आहे. जर ते कायदेशीर बाबीच्या चौकटीत राहून जर सर्व नियम पाळून ही कंपनी चालवत असतील आणि प्रदूषणाचे सर्व काटेकोर पालन करत असतील तर कंपनीने आम्हाला एवढंच सांगावं की भारतामध्ये फिफा संबंधी कोणते कायदेशीर चौकट ते पाळत आहेत. तर इथून त्यांचे जे इतर क्लोरिनेशनचे इन्फ्लुएंट CETPला जातात त्यामधून जर कंपनीने चोरी छुपे जर फिफाचं इन्फ्लुएंट पाठवलं तर ते चेक करण्यासाठी CETPमध्ये कोणतीही यंत्रणा नाही. आणि जर भविष्यात आम्हाला जी भीती आहे त्यानुसार ही घटना जर घडत असेल तर 3 ते 4 वर्षात इटलीपेक्षा भयंकर परिस्थिती आपल्या कोकणाची होणार आहे. त्यामुळे आम्ही हे आंदोलन कंटिन्यू चालू ठेवलेलं आहे. ह्यापुढेही ते चालू राहील. आजच्या पेपरमध्ये त्यांनी तर खुलं आव्हान दिले, बाप दाखव नाही तर श्राद्ध घाल. आम्ही रत्नागिरी टाइम्सवाल्यांना खुलं आव्हान देतो आहे. आम्ही त्यांचा बापही दाखवू आणि त्यांचं श्राद्धही या कंपनीचं घालायला आम्ही तयार आहोत. तेवढे सक्षम आहोत. रत्नागिरी टाइम्सनी जर ही पेड न्यूज केली असेल, भले ती खरी असेल खोटी असेल, आमच्यामार्फत आम्ही त्यांना एवढंच सांगतो की तुम्ही एक व्यासपीठ द्या. त्या व्यासपीठावर आमचे काही लोक बसतील, कंपनीचे मॅनेजमेंट बसू दे आणि त्यांच्यात समोरासमोर चर्चा होते. कारण कंपनीला आत्तापर्यंत टोटल 5 पत्रं गेली, पैकी 2 पत्राची उत्तरं त्यांनी दिली. आजच्या पेपरमध्ये जे त्यांनी दिलं आहे एक विविध देशांची नावं त्यांनी दिले आणि ह्याचं उत्तर ऑलरेडी आम्ही त्यांना दिलेलं आहे. त्यामध्ये कुठच्या साली किती तारखांना तिकडे बंदी आलेली आहे फिफा संदर्भात उत्पादनांवर, ते तारखेनिशी त्यांना दिलेलं आहे. त्यानंतर त्यांनी एकही पत्राचं आम्हाला पुढच्या उत्तर दिलेलं नाही. त्यामुळे रत्नागिरी टाइम्स जर ती पेड न्यूज करत असेल तर त्याचे परिणामही न्यायालयात त्यांना भोगावे लागतील हे आम्ही आत्ता जाहीर करू.